उरणमधील मुळेखंड येथे गावठाण विस्तार आणि गावाच्या मोजणीची गरज लक्षात घेऊन भाई म्हात्रे यांच्या पुढाकाराने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गाव कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत शेतकऱ्यांचे नेते राजाराम पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच यावेळी ॲडव्होकेट विजय पाटील यांनी कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. या बैठकीत गावाची मोजणी प्रक्रिया पूर्ण करणे किती आवश्यक आहे यावर अधिक भर देण्यात आला. ही लढाई एकजुटीने लढली तरच न्याय मिळेल असे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. सभेचा मूळ मुद्दा आपण सर्वांना माहिती आहे, तरी पण मी पुन्हा एकदा सांगतो. गरजेपोटी जी घरं आहे त्या गरजेपोटी घरांबद्दल शासनाने नमस्कार साहेब, हे रवींद्र चव्हाण साहेब आहे. या साहेबांनी स्वतः म्हणजे आपण 8-8, 9-9, 10-10 लोक जसे जमतो तसा स्वतः पुढाकार घेतला, गाव मोजून घेतला. त्या गाव मोजणीमुळे गंमत अशी झाली की लोकांना समजलं की गाव मोजल्यानंतर भाई म्हात्रे कुठं राहतात, कुठला सातबारा रिकामा आहे, कुठला सातबारा भरलेला आहे, कुठला गावाच्या आत घर आणि कुठला गावाच्या बाहेर घर. तर गाव मोजणीबद्दल पहिले साहेब मला स्वतःला असा संभ्रम होता. गाव मोजणं म्हणजे आपलं माप काढणं. निश्चितच मोजणी करणं म्हणजे माप काढणं, पण मोजणी केल्यानंतर आपण निदर्शनात आणतो की आमचं इथं मंदिर आहे, इथं आमची राहती घरं आहे, इथं आमचे बेडे आहे, इथं आमची जुनी शेतजमीन आहे, जिथं आमचं पीक येतं, तिथं आम्ही भाजी लावतो, इथं आमचा अमुक अमुक आमचं गावाचा म्हणजे गाव देवता आहे, इथे गावाची कमान आहे, इथं गावाच्या अनाधिकृत अधिकृत घरं आहे. ह्या गोष्टी निदर्शनात आणण्यासाठी आपण ही मोजणीसाठी मागच्या वेळेला मागणी केली. ते तुमची बरोबर आहे. त्या मागणीमध्ये आपल्याला स्वतः मान्य श्री हितेश म्हात्रे आमचे गाव अध्यक्ष यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. त्याच्याबद्दल शंकाच नाही आम्हाला की आपल्याला या आश्वासनाचा पूर्णपणे फायदा होईल. तो म्हणजे साहेब ते बोलले की आपण गावातर्फे ह्या निधीला पूर्णपणे सोर्स लावून आपण गाव मोजणी करू. प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. कुठं कोंडरी खाडीचा प्रश्न आहे, कुठं तरंजा इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न आहे, कुठं मैदानाचे प्रश्न आहेत, तर कुठं फक्त वाढीव बांधकामाचे प्रश्न आहेत, तर कुठं अनाधिकृत घरांचे प्रश्न आहेत. या माध्यमातून आता कोळीवाडाचं यांचं बरेच वर्ष मी ऐकतोय, म्हणजे मी लहान असल्यापासून ऐकतोय. इव्हन शेवटच्या आमच्या मीटिंगमध्ये प्रीतम आणि बरेचसे आमची मंडळी होती, आमचे अध्यक्ष पण होते, माजी गावाध्यक्ष आणि बरेचशी लोक होती, सुमिती होते. त्याच्यात विषय असा झाला साहेब, हे ग्रहस्थ जे आता उठून बोलतायत ना, हे भयंकर आजारांनी पीडित आहेत. एवढ्या त्रासामध्ये त्यांनी आपल्या समाजाची तळमळ मांडली, परंतु मी त्यांचं खरंच कौतुक करतो. ते याचा अर्थ गावासाठी आहे. त्यांची खरी तळमळ माझ्यासाठी, मी जो प्रश्न बघतोय त्यांचा, अख्ख्या कोळीवाडा साहेब एकच शेतकरी, कोळी परंतु शेतकरी. त्यांची शेती गेली. शेती गेल्यानंतर त्यांना 6 प्लॉट भेटले. मागच्या मीटिंगला हा विषय मी मांडला. 6 प्लॉट भेटल्यानंतर 6 प्लॉट 1 इंच इकडं नाही आणि 1 इंच तिकडं नाही, बरोबर सिडकोने तिथं स्मशान बांधलं. हा प्रश्न कोण सोडवणार? सिडकोच्या भले साहेबांसमोर मीटिंग झाली, त्यांना बोललं हा प्रश्न कोण सोडवणार? तो ते अधिकाऱ्याला एकाला विचारला, तुम्ही उत्तर द्या. म्हणजे साहेब मला हीच अपेक्षा होती, उत्तर द्या. पहिले ती फाईल उघडून बघा, 5 वर्ष झाले ते बिचारे शेतकरी धावतात तुमच्या मागं, तुम्ही एकही प्रश्नाला उत्तर न दिलं. तर गाव मोजणी करणं किंवा सिडकोच्या निदर्शनात आपण येणं किंवा आपण काही गोष्टी आणणं हा आपला अधिकर्तव्य आहे असं मी समजतो. पहिल्या प्रथम जे कमिटी करण्यासाठी लोक तयार झाले त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. कारण भाई म्हात्रेंचा प्रयत्न अनेक वर्ष चालू आहे, परंतु निर्णय काय होत नाही. आणि जे लोक ह्या गावात ॲक्टिव्ह आहेत ते गाव वाचवण्यासाठी, शब्द गाव करतो, गाव वाचवण्यासाठी ठोस निर्णय घेत नाहीत. त्याच्यामुळे सिडको त्याचा फायदा घेते. आणि म्हणून माझा पण आग्रह होता, रवींद्र चव्हाण इथे आहेत, आम्ही बालाईमध्ये पाहिलं की लोक त्याला महत्त्व देत नसल्यामुळे सिडको त्याचा फायदा घेते. आम्ही कमिटी केली, गाव मोजलं आणि आज सगळ्या महसूल विभागाकडून सगळीकडून त्याला उत्तर आली की होय तुमचं हे गाव 122 एकर आहे.
पण तुम्हाला पहिला प्रश्न आहे की तुमचं गाव किती आहे, मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण हे कोणाला माहीत आहे का? नाही. तर आता तो प्रश्न विचारलात तुम्ही, हे आपण मोजायचं की नाही. तर पहिल्यांदा सिडको समोर जाताना आम्ही नकाशा घेऊन गेलं पाहिजे की आमचं मूळ गावठाण बाबा 3 एकर आहे किंवा 4 एकर आहे आणि वाढलेलं समजा 100 एकर आहे, 200 एकर आहे. हे मोजायची जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे. पाकिस्तानला सांगितलं तुमचा पाकिस्तान किती सांगा, ते अख्ख्या भारतावर दावा करतील. भारत किती आहे मोजलं भारतीय लोकांचं काम आहे. प्रश्न असा आहे की गावठाण विस्ताराची जी संकल्पना आहे, सिडको हा नगर विकास विभागाचा भाग आहे. नगर विकास जमिनी देत नाही, तो विभाग आहे महसूल विभागाचा, जिल्हाधिकाऱ्यांचा. आणि म्हणून गावठाण मोजणं, त्याचा प्रस्ताव देणं हे गावकऱ्यांचं काम आहे. स्वतः भाई म्हात्रे पण संभ्रमित होते नक्की काय करायचं, कारण अशी जर स्थिती असेल, लोक येतच नसतील तर होणार काय. आणि म्हणून आज आपण सिडको दारात आलेले, यांचा व्हिडिओ मी बघितला परवा, तिथे अडवत होते सिडकोला. तर मग लोक किती आहेत? गाव तर मोठं आहे आणि लोक दिसतात 20-25. सगळं गाव तिथे एकत्र दिसलं पाहिजे, त्यासाठी तुमची कमिटी पाहिजे. आणि म्हणून आज जो निर्णय झाला हा सगळ्यात चांगला निर्णय आहे. मला कल्पना आहे की हा निर्णय गावातल्या इतर लोकांना कळेल, तेव्हा बोलतील तुम्ही कशी काय कमिटी निवडली, आम्हाला का नाही विचारलं. तर हे असंच होतं नेहमी, सुरुवात कोणाला तरी चांगल्या लोकांना करावी लागते. आपण त्यांचं स्वागत करू, आपण त्याच्याला नाकारत नाही. जसं येईल एखाद्या कमिटीमध्ये 27 लोक पण आपण करू शकतो, 21 पण करू शकतो, असं काही नाही. पण सुरुवात कोणीतरी केली पाहिजे. म्हणून आज उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांचं मी जाहीर अभिनंदन करतो. सगळ्यांनी आपल्यासाठी स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्या. आता दादांनी मुद्दा मांडला की आमची मासे सुकवण्याची जागा. आता हा विषय इतका महत्त्वाचा आहे की मुंबईच्या कोळीवाड्यांसाठी मी काम केलेलं आहे. त्या कोळीवाड्यांचं काम करत असताना कोळीवाडा आणि गावठाणाचा मुंबईतला जो कायदा आहे, तो कायदा असं सांगतो की आगरी कोळ्यांची गावं म्हणजे फक्त घरं नाहीत. आता झोपडपट्टी असते तिथे फक्त घरं असतात, त्यांना बाकीच्या गोष्टी लागत नाही कारण ते कामाला दुसरीकडे जातात. पण कोळीवाड्यांचं असं आहे की त्यांचं बंदर असतं बोटी लावायचं, त्यानंतर मासे सुकवायची जागा असते, जाळी लावायची जागा असते. म्हणजे आपलं गाव म्हणजे एक इंडस्ट्री आहे. इंडस्ट्री समजतं ना की त्यांना सगळ्या धंदा पाण्याच्या जागा आहेत. मग ह्या जागा पण आम्हाला पाहिजे. म्हणजे हे आहे आपल्या खारदांडा कोळीवाडा, त्याची गावठाणाची मिटिंग लागली तर तिथे वेगवेगळे आर्किटेक्ट आले होते. तर ते सांगत होते की असं असं असं. तर बोलू बघा की SRA जर केला कोळीवाड्याचा म्हणजे झोपडपट्टी विकास, तर तुम्ही 350 ते 400चा फ्लॅट आम्हाला द्याल, गाव तर पूर्ण घ्याल. पण कोळ्यांची 80 फुटाची लांब बोट असते, ती 350 फुटाच्या फ्लॅटमध्ये बसेल का? तर ही गोष्ट त्या आर्किटेक्टला माहीत नव्हती, कारण त्यांना कोळीवाडा म्हणजे काय हे समजत नव्हतं. मग ज्या सिडकोला एकही कोळीवाडा आणि गावठाण नवी मुंबईत नियोजित करता आलेलं नाही, 95 गाव जमलेली नाही, त्यांच्यावर सोपवून चालेल का तुम्हाला? तुम्हाला माप द्यावं लागेल. बाबा ह्यांची बॉडी वेगळी आहे, ह्यांची वेगळी आहे, ह्यांची वेगळी आहे, प्रत्येकाचं शर्टाचं माप वेगळं आहे. तसं तुमच्या गावामध्ये कोळीवाडा पण आहे, आगरवाडा पण आहे, सगळंच आहे. तर या लोकांना जे अपेक्षित आहे ते पाहिजे. आता कसं होतं की यांनी जो मुद्दा मांडला की आमच्या मासे सुकवायच्या जागेचं काय किंवा बोटी लावायच्या जागेचं काय, त्याचं डिझाईन तुम्हाला करावं लागेल गाव कमिटी म्हणून. तुम्ही जेव्हा ते डिझाईन कलेक्टरला द्याल, सिडको ते मानायला तयार नाही, तुम्ही जर मोजून दिलं नाहीत तर तुमची जागा गेली म्हणून समजा. आता गावाची संकल्पना एवढीच नाही, आधुनिक गावं जे आहेत त्यामध्ये काय, क्रिकेटचं मैदान आहे, क्रिकेटच्या मैदानाचं माप तुम्ही काढलं म्हणजे बॅटिंग जिथून करतो तिथून बाउंड्री किती असते, किती मीटर असते, कधी काढलंय तुम्ही? नेटवर काढून बघा. क्रिकेटचं ग्राउंड एवढं असतं म्हणजे किती एकरमध्ये. त्यानंतर आता हे कबड्डी खेळतात तर कबड्डीचं ग्राउंड किती असतं, खो खोचं ग्राउंड किती असतं, व्हॉलीबॉल कितीचा असतो. म्हणजे एक गाव म्हणून या सुखसोयी तुमच्या गावाला आता मिळू शकतात. कुठल्या मुळेखंडला नवी मुंबईतली गावं ही मागणी करू शकत नाहीत का त्यांच्याकडे जागाच नाही. त्यांची चूक झाली, ती चूक दुरुस्त करण्याचं काम मुळेखंडवाले करू शकतात. पण तुम्ही बोलाल त्यांचं झालं तसंच आम्ही करू, तसं नाही. तुम्ही नियोजन करू शकता. DY पाटील हा मराठा समाजाचा माणूस कोल्हापूरवरून येतो आणि स्टेडियम बांधतो नवी मुंबईत. का नाही गणेश नायकाला जमलं ते? तसं स्टेडियम बनवला गणेश नायकाला नवी मुंबईत का नाही जमलं?
कधी विचारच नाही केला गावाचा. आणि मग त्यांचं ती जागा घेतले DY पाटीलनी 1 रुपया स्क्वेअर मीटरनी. हॉस्पिटल पण त्यांचंच, जे जमीनदार आहेत महाराष्ट्रात. मग आग्र्यांची जमीन असून आग्र्यानं हॉस्पिटल डिझाईन का नाही करता आलं? मुळेखटवाल्यांनी ठरवलं तर हॉस्पिटलचा प्लॉट ते रिझर्व करू शकतात. तुमच्याकडे जागा असेल तर अनेक मुंबईचे डॉक्टर येऊन हॉस्पिटल टाकतील. आपण काय बोलू शकतो की कमिटी आमची असेल, तुमची अर्धी आमची अर्धी असेल, पण त्या सगळ्या उरण तालुक्याला हॉस्पिटल मिळू शकतो. पण आम्ही हा विचार गाव कमिटी म्हणून करत नाही. आणि म्हणून मी येताना भाई म्हात्रेंच्या त्या जागेजवळ इथपर्यंत आलो, बघितलं जागा पुष्कळ शिल्लक आहे. आता रिकामा जागा दिसली काही शिडको बोलते काही आमची जागा. तुम्ही सांगायला पाहिजे ना की बाबा आमच्या पण काही गोष्टी बाकी आहेत. तुम्ही तर अख्खं नवी मुंबई लुटलेलं आहे, पण इथल्या भूमिपुत्रांना देताना काहीच दिलं नाही. साधारणपणे नवी मुंबईतली 100च्या वर मंदिरं अनधिकृत ठरवली शिडकोनी. विमानतळामध्ये एका गावामध्ये विठ्ठल रखुमाईचं मंदिर होतं, त्याच गावात हनुमानाचं मंदिर होतं, त्याच गावात रामाचं मंदिर होतं, त्या गावात गावदेवीचं मंदिर होतं. पण मंदिरं देताना शिडकोनी सांगितले आमच्याकडे जास्त जागा उपलब्ध नाही, तुम्ही सगळ्या देवांना एकाच मंदिरात ठेवा. आता हनुमानाच्या मंदिरात राधेचं मंदिर नाही करता येत ना, हनुमानाची वेगळी स्टोरी आहे. मग शिडको काय करते, जागा नाही म्हणून तुमच्या देवांना पण एकाच तिथे बसवते. सेम पद्धत SRA मध्ये होते. आणि म्हणून हे जर करायचं असेल तर भाई म्हात्रेंना मी विनंती करेन, लोकांना ते आवडत नाही की स्वतः काय करायचं नाही, सरकार करेल किंवा शिडको करेल. आपलं गाव आम्ही मोजलं पाहिजे, आपलं घर आहे, हा भावनिक मुद्दा आहे. आणि म्हणून ते जे दादा आहेत त्यांनी सांगितलेलं की बाबा आमची तिथे घरं आहेत, तर 7/12वरती घरं नोंदवलेली नाहीत. आणि घरपट्टी म्हणजे टॅक्स पावती आहे, प्रॉपर्टी कार्ड नाही. तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे पॅन कार्ड आहे, माझ्याकडे आधार कार्ड आहे, माझ्याकडे रेशन कार्ड आहे, प्रॉपर्टी कार्ड कोणाकडे नाही. तुमच्या गावात घराचं प्रॉपर्टी कार्ड कोणाकडे आहे सांगा मला, आहे का कोणाकडे? तुमच्याकडे आहे, बरोबर आहे. किती जागा नोंदवली? 117. काय 117 नंबर आहे. जागेचं क्षेत्र किती आहे? हा, ते क्षेत्र त्याच्यामध्ये दिलेलं आहे, मी ऐकते जाता. हा, मग कसं असतं की आपल्या घराचा प्लॉट किती एरियाचा आहे हा आपल्याला एक्झॅक्ट सांगता येणं म्हणजे गावठाण विस्तार, म्हणजे प्रॉपर्टी कार्ड. आज भाईंना माहित आहे प्रॉपर्टी कार्ड माहित आहे, परंतु किती स्क्वेअर फीट आहे, किती स्क्वेअर मीटर आहे, किती गुंठे आहे हे सांगता येत नाही. ज्यांनी ही सभा आयोजित केली, मी त्यांचा हे नाही करत, म्हणजे अक्कल नाही काढत, पण ही सगळ्या गावकऱ्यांची स्थिती आहे. ज्या दिवशी सांगू आम्ही हनुमानाचं मंदिर बाबा 5 गुंठ्याचं आहे, त्याच्या समोरचा रस्ता बाबा 10 फुटांचा आहे की 9 फुटांचा, हे अचूक सांगू. हा रस्ता सुद्धा मोजायचा आहे तुम्हाला, हे मंदिर मोजायचं आहे, गावातल्या मोकळ्या जागा मोजायच्या आहे. आता समजा शिडकोकडे गाव मोजायला दिलं तर एअरपोर्टमध्ये शिडकोनी काय केलं, घरांचे जोते मोजले. भाईंचं जे घर आहे त्याचा जो पाया आहे तो मोजला, समोरचं अंगण पाठीमागचं अंगण मोजलं नाही, ते शिडकोनी फुकट घेतलं. आणि देताना काय सांगितलं, आम्ही तुम्हाला 3 पट दिला. अरे ऑलरेडी भाईंचं अंगण तुम्ही पकडले, तर ती जागा किती आहे? मग ते पकडत नाही मोकळी जागा. ते म्हणतात काय, आपल्या एका आर्किटेक्टने विचारलं शिडकोच्या लोकांना, तुम्ही ते मोजत का नाही? तर ते भांडणं होतील 2 मालकांची. तर भांडणं व्हायचा प्रश्न काय, आम्ही एकत्र आहोत, आमचं गाव एकत्र आहे, आम्ही आमचं गाव मोजू शकतो, हा प्रश्न आहे. आणि म्हणून माझं प्राधान्य आलं असेल, आज जर तुम्ही कमिटी निवडली तर तुम्हाला आउटर बाउंड्री मारून घ्यावी लागेल. म्हणजे मगाशी त्यांनी सांगितलं एका रस्त्यामध्ये ती घरं येतात, कोणी सांगितलं? हा, रस्त्यामध्ये घरं येतात. तर ती जी घरं आहेत ती आपल्या नकाशात आणली पाहिजे आणि तो नकाशा कलेक्टरला सादर केला पाहिजे घरं तुटायच्या अगोदर. तुटल्यानंतर पुरावा नष्ट होईल म्हणून पहिलं काम कोणाचं आहे, त्या घरा मोजणं हे तुमचं काम आहे. पूर्ण गावच मोजलं पाहिजे. या गाव मोजायला आता तुम्ही परमिशन घ्यायची, ह्याला काय वाटतं त्याला काय वाटतं असा विषय नाही. म्हणून आज भाई म्हात्रेंना काय बोललो, आता लोकांना विचारण्यासाठी तुम्ही 2 वर्ष घालवली, आता विचारण्यात विषय राहिलेला नाही. जेव्हा गावाला एका बाजूने आग लागते तेव्हा पाणी कुठून आणायचं, नळाचं आणायचं की विहिरीचं, हा प्रश्न राहत नाही. पहिली आग विझवली पाहिजे. आणि घर कोणाचं जळतंय हे पण नाही बघायचं, आपल्या गावाला त्याचं घर आपण वाचवलं पाहिजे. आणि म्हणून शिडकोने आग लावलेली आहे, त्या दिवशी येऊन गेलेत, त्यांनी मिटिंग करायला सुरुवात केली. शिडकोचे काही अधिकारी पण मला बोलले की आपल्याला कसं काय करता येईल, काय करता येईल, काय ते आमचे प्लॉट आहेत बिल्डरांचे ते विचारतात. म्हणून तुमचे प्लॉट आहेत आम्हाला काय घेण्याचं नाही, मला पहिलं गाव वाचवायचं. पूर्ण नवी मुंबईमध्ये आम्ही गावं वाचवण्याच्या दृष्टीने काम करतो. आपलं प्राधान्य आपल्या गावाला असलं पाहिजे. आपण जे मोजणी करण्याचा जो प्रस्ताव आहे तो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम जो आहे त्याच्यामध्ये तरतूद आहे.
का असं तर ते करायचं असेल तर तुम्ही गावठाण विस्तारासाठी म्हणजे जाऊ शकता आणि कोणाकडे शुल्क हा गावठाण विस्ताराचा विषय नाहीये, हा कलेक्टरचा विषय आहे, जिल्हाधिकाऱ्यांचा विषय आहे. आणि तसं जर आपण गावठाणाचं म्हणजे आता जे काय गाव आहे ते मोजलं आणि मोजल्याप्रमाणे जे काय म्हणजे जो आपण प्रस्ताव पाठवतो मग त्याला जे काय कागदपत्र लागतील काय लागतील ते करून जर पाठवलं तर या गावामध्ये काय काय आहे. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मग मंदिर कुठं आहे, स्मशानभूमी कुठं आहे, ग्रामीण ग्राउंड कुठं आहे, रस्ते कुठं आहेत, हे आपण मोजले तरच समजेल. आणि जेव्हा तुम्ही सेक्टर हे करता काय डेव्हलप करताय तेव्हा काय करता 12.5% मध्ये 12.5% आपण करूया, 22% नंतर घेऊया. तर 12.5% मध्ये काय करतात ते पूर्णच्या पूर्ण 12.5% जमीन देत नाहीये. त्याच्यामधलं 3.75 जे आहे तेवढा प्लॉट जो आहे तो कट केला जातोय. कशासाठी? ते हेच कुठे त्यांना शाळा पाहिजे, कुठं हॉस्पिटल पाहिजे, कुठं ग्राउंड पाहिजे, कुठं स्मशानभूमी पाहिजे, कुठं आणखी पोस्ट ऑफिस पाहिजे, बँका पाहिजे आणि मग ते सगळं तिथं पाहिजे. मग इथं नको का? मग प्रस्ताव देताना आपली केवळ नुसतं जमीन मोजून पण जमणार नाही, तिथं पण हे केला पाहिजे का ह्याच्यामध्ये ज्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्यामध्ये गावामध्ये असल्या पाहिजे. आणि अशा प्रकारचा प्रस्ताव कधी जाईल? आपण गाव मोजणी केली तरच जाईल. आता इथं काय झालंय, ग्रामपंचायत चांडजे त्याच्या म्हटल्यानंतर मध्ये करंजापासून आतापर्यंत कुठला गाव कुठं सुरू झाला आणि कुठं संपला हे कोण सांगू शकत नाही. म्हणून आपलं आपण ठरवायचं आहे का ते मुलेखंड आहे ते कुठलं गाव, तिथलं कुंभरवाडा कुठला गाव, तेलीपाडा कुठलं गाव, त्यांच्या हद्दी कुठल्या, हे आपल्या आपण ठरवायला पाहिजे. आणि ते झालं नाही तर मग आपण अशा 50 मिटिंग घेतल्या त्याच्यामधनं काही निष्पन्न होणार नाही. बरोबर. मग आपण 3री किंवा 4थी मिटिंग अटेंड करतोय आपण. जर आपली सुरुवातच होत नसेल तर मग यांनी उल्लेख केल्या त्याच्याप्रमाणे मग नुसत्या मिटिंग करण्यात काही पॉईंट नाहीये. तर त्या मिटिंग करण्याचा उद्देशच आपला असा आहे की जर घरं वाचवायची होती, आपलं पहिली जी मिटिंग झाली ते उल्लेखनच्या यावर फाट्यावर तेव्हाच आपण ठरवलेलं होतं की आपण गाव मोजणी करायची आहे, पण तसं झालेलं नाहीये. आणि तसं होणार नसेल तर मग त्या मिटिंग घेऊन काही फायदा होणार नाही. आता कोणी काय बोलावं काय करावं ते त्यांचा प्रश्न आहे, पण आपण जे काम करतोय ते आपण सुरुवात तर करूया. ते येऊ दे. लोक मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे कोण आलं तर आपण आपल्याला हे नाही का आमच्या कमिटी म्हणून आम्हीच असं नाही, जे आहेत ते येतील, ते इन्व्हॉल्व्ह होतील, त्याच्यामध्ये कमिटीचे मेंबर होतील, काम करतील, होऊ दे, पुढे जाऊ दे काम. पण जोपर्यंत गावाचं मोजणी होणार नाही तोपर्यंत ह्या प्रश्नावर काही होणार नाहीये. दुसरा प्रश्न मगाशी उल्लेख केला यांनी, ते धाबावाले गेले, यांनी उल्लेख केलाय की 1970ला जमिनी घेतल्या, अजूनपर्यंत म्हणजे हे नाही केलं, म्हणजे काय ताबा घेतला नाही, हे नाही केलं, आमच्या जवळ सगळं आहे. अरे त्याला पण प्रोव्हिजन आहे ना, त्याला पण प्रोव्हिजन आहे. हे जो 2013चा कायदा जो आहे तो काय सांगतोय, इथं 24 कलम आहे, तो काय सांगतोय की जर असं ऑक्युपेशन झालं आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याचं पेमेंट होऊन 5 वर्षाच्या कालावधी दोन त्यांनी यामध्ये दिले, 2 निकष दिले. एक तर पेमेंट झालं नसेल तर, आणि पेमेंट होऊन 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ताबा घेतला नसेल तर तुम्ही ह्या जमिनीवर क्लेम करू शकता. आणि त्याप्रमाणे बागायची लोक, माळी कंपनी आहे ना, माळी कंपनी, ते गेलेले आहे हायकोर्टमध्ये, त्यांच्या बाजूने निकाल पण लागला आणि त्याच्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलं प्रकरण, आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे आम्हाला तपासून बघावं लागेल. म्हणजे कायदा सांगतोय क्लिअर कट, तरी सुप्रीम कोर्ट सांगतोय की आम्हाला तपासावं लागेल. परंतु ते शेतकरी गेलेले आहेत. जर ताबा आपल्याजवळ असेल एवढ्या 50 वर्ष तर मग त्याला पण प्रोव्हिजन आहे, पण तिथं कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे ना. आपण जर नुसतं इथं चर्चा करत राहून काही होणार नाही, शुल्क काही देणार नाही.